नमस्कार, सियाक रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण खाकरा बनवणार आहे। तर हा खाकरा हलकीशी अशी छोटीशी भूक लागली किंवा इकडून तिकडून आलं काही खाऊ वाटलं तर हा खाकरा आवर्जून खाल्ला जातो। किंवा जर तुम्ही प्रवासात जाणार असाल तर बाकीचे पोळी भाजी नेली तर ती पोळी वगैरे खराब होऊन जाते, तर हा खाकरा नेला तर 2 ते 3 दिवस व्यवस्थित राहतो, टिकतो, खराब अजिबात होत नाही। खाकऱ्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण गव्हाचं पीठ घेतले, हे चाळून घेतलेलं आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि 1 वाटीला या चमच्याने 1.5 चमचा बेसन पीठ घेतले, हे बेसन पीठ आहे। आणि या चमच्याने 1 चमचा कसुरी मेथी घेतली आहे, हे बघा ही कसुरी मेथी आहे, 1 चमचा कसुरी मेथी घेतली। हा गरम मसाला आहे, हळद, जिरे, हे लाल तिखट, हे गोड तेल, पाणी आणि मीठ। हे ताट घेतले मी मोठं असं ताट घेतले, त्या ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1.5 चमचा बेसन पीठ, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा चाट मसाला गरम मसाला घातलाय, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद। आणि याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मळून घ्यायचंय, अगदी जास्त पाणी घालू नका, थोडंसं करतच पाणी घालायचंय। अगदी थोडंसं पाणी घालत हे पीठ आपण मळून घेणार आहे। हे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मळणार आपण। अगदी थोडंसं करत पाणी ओतायचंय, एकदम पाणी अजिबात ओतू नका। हे बघा तसं आपण पीठ मळून घेतले, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं पीठ मळून घ्यायचंय। हे बघा हे आपलं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, हे व्यवस्थित आपलं असं पीठ तयार झाले। अर्धी वाटी पाण्यामध्ये झाले, 1 वाटी पीठ असेल तर आपण अर्धी वाटी पाण्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचंय, जास्त पाणी घालायचं नाही। असं बागायतदार किंवा कॉटनचं कापड काही असू द्या, ते कापड असं ओलं करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकून ठेवायचं। हे 15 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे आपण, 15 मिनिट असंच ठेवून द्यायचंय। हे कापड मी ओलं करून घेतलेलं आहे। 15 मिनिट झाले, आपण बघूया आपलं पीठ कसं झाले। हे बघा एकदम छान पीठ झाले। आता आपण इथे थोडं कोरडं पीठ घेऊया गव्हाचं, पोळपाट घेतलाय मी। हे बघा एवढंसं पीठ तोडून घेतले त्या पिठामधले
तर याला कोरडं पीठ लावून घेते। हे बघा, असं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि हे पातळ असं लाटून घेणार आहे आपण। खाकरा म्हटलं की खूप पातळ येतो। असं लाटून घ्यायचंय, एकदम पातळ लाटायचंय। असं एकदम असं पातळ असं लाटून घ्यायचं। हे बघा, असं पातळ लाटले। आता हे असा कडेनं जे बुडेल असं करवा असेल असा डबा घ्यायचा किंवा भांड काही तुमच्याकडे असेल ते, आणि त्याने मधोमध असा डबा ठेवून प्रेस करायचं। हे मधोमध असं प्रेस केलं की कडेचं काढून घ्यायचं आणि ही खाकरा झाला आपला तयार। हे भाजून घ्यायचं। आपण गॅस चालू केलाय आणि मीडियम गॅस ठेवून त्याच्यावर हा पॅन गरम करून घेतलाय। त्याच्यावर जे आपण लाटलेला आहे खाकरा ते घालणार आहे आणि 5 ते 7 मिनिटात हे एकदम बारीक गॅसवर खरपूस असा भाजून घेणार आहे। बघा, आणि असं एक कापड घ्यायचं आणि कापडाने असं दाबून दाबून शेकून घ्यायचा। गॅस एकदम मीडियम पाहिजे। एकदम पातळ असं लाटून घ्यायचंय, असं दाबून दाबून शेकून घ्यायचंय। हे बघा, 5 ते 7 मिनिटांमध्ये असा आपला खाकरा होतो। हे बघा, एकदम कडक असा कुरकुरीत झालाय। हे सर्व खाकरे आपण असेच करून घेणार आहे। हे आपले सर्व खाकरे करून तयार झाले। हे बघा किती छान आणि किती पातळ झाले, तुम्हाला दाखवते। हे बघा, एकदम पातळ आणि कुरकुरीत असा आवाज येतोय। हे बघा, तुम्हाला तोडूनही दाखवते। एकदम मस्त असा हे आपला खाकरा झालेला आहे। हे बघा, आणि हा पातळ किती आहे बघा, असे पातळ करायचे। फक्त भाजताना एकदम बारीक गॅसवर भाजून घ्यायचंय। 7 ते 8 मिनिट लागतात, दाबून दाबून शेकून घ्यायचंय। हे मंद गॅसवरच करायचंय तर तुमचे खाकरे असे व्यवस्थित होतील। आणि वास ही बघा किती खमंग येतो या खाकऱ्याचा। तर हे आपले खाकरे करून तयार आहेत। हे खाकरे तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसे वाटले कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।